चलो हाय फ्रेंड्स, मल्हार अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण सरळ रूप द्या सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक बघणार आहे। याचे आपण टाइप 1 चे एग्जाम्पल आपण आज घेणार आहोत। तर आज मी 10 एग्जाम्पल घेतोय टाइप 1 चे। असेच आपण टाइप 2, टाइप 3 आणि जसे जसे वेगवेगळे टाइप असेल त्याचे मी तुम्हाला सरळ रूप द्यायचे पूर्ण एग्जाम्पल सांगणार आहोत। तर हे ह्या प्रकारचे जे एग्जाम्पल आहेत ते पोलीस भरतीमध्ये, तलाठीमध्ये आणि प्रत्येक एग्जाममध्ये विचारले जातात। जसं की ह्याच्यामध्ये काय असतं तर एक हे दिलेले असतात, अंकांची सिरीज दिलेली असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बोडो मासप्रमाणे किंवा जे आपलं सिम्प्लिफिकेशनचे रूल्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागतं। आणि ते सिम्प्लिफिकेशन्स जे प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात की तुम्हाला दिले जर असेल, इथं आता एक नंबरचं एक्झाम्पल बघा, 67.69 + 5.12 - 0.89 डिवायडेड बाय 31.88। तर हे तुम्ही सिम्प्लिफिकेशनने पण सॉल्व करू शकतात किंवा ॲप्रॉक्सिमेशनने पण सॉल्व करू शकतात। तर सिम्प्लिफिकेशनमध्ये तुम्हाला वेळ जाईल, पण तुम्हाला तिथं एक्झाममध्ये दिलेलं असेल की सिम्प्लिफाय दिस क्वेश्चन बाय ॲप्रॉक्सिमेशन और सिम्प्लिफिकेशन, ह्या दोनपैकी एका मेथडने तुम्ही ते सॉल्व करू शकतात। तिथं तुम्हाला मेन्शन केलेलं असेल की याचं जे ॲन्सर आहे ते ॲप्रॉक्सिमेशनने काढायचं किंवा सरळ आपण सिम्प्लिफिकेशनने काढायचं। तर याचं आपण काय करूयात, ॲप्रॉक्सिमेशनने अगोदर ॲन्सर काढूयात। तर हे बघा 67.69 आहे तिथं। 67.69ला तुम्ही काय लिहू शकतात, 68 लिहू शकतात, कारण हे कशाच्या जवळ आहे तर 68च्या एकदम जवळ आहेत। आणि 5.12 हे 5.12 आहेत, तर हे 5च्या एकदम जवळ आहेत। आणि 0.89 हे 1च्या जवळ आहेत आणि भागीला 31.88 आहेत। तर तिथं आपण कसं लिहू शकतो, 31.88ला 32 लिहू शकतो। तर बघा हे झालं। तर इथं बघा 68 + 5 किती होतात, तर 73 होतात, -1/32। तर हे बघा आपल्याला माहीत आहे 1/3 किती होत असतात, 0.33 होत असतात। पण हेच कसं आहे, 1/3 याला आपण 1/32 पकडण्यापेक्षा 1/30 पकडू। 1/30 म्हणजे 1/3 गुणिला 1/10 असं पण लिहू शकतो ना। तर आपल्याला माहीत आहे 1.33 ची व्हॅल्यू किती आहे, 0.33 गुणिला 1/10। 1/10 म्हणजेच किती, हे हा पॉईंट इथं आहे तर खाली 10 भागीला 10 असल्यामुळे हा जो पॉईंट आहे हा एक पॉईंट इकडे सरकेल, तर 0.033। तर मग इथं किती आलं, 73 - 0.033 हे आपलं ॲन्सर आलं। हे आपलं ॲन्सर आलं। पण बघा 0.33, 73मधून आता 0.33 काढायचं आहे। पण कसं आहे माहिती आहे का, आता हे 0.33 खूप स्मॉल व्हॅल्यू आहे आणि ॲप्रॉक्सिमेशनमध्ये स्मॉल व्हॅल्यू निग्लेक्ट करायची असते। त्याच्यामुळे आपला ॲन्सर काय असेल, 73 एवढंच आपलं ॲन्सर असेल। झालं, हे बघा 73 हे आपलं ॲन्सर आलं। तर आपण आता 2 नंबरचं एक्झाम्पल बघूयात। 2 नंबरचं एक्झाम्पल बघूयात। 2 नंबरचं एक्झाम्पलमध्ये काय माहीत आहे का, बघा 484 2 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बघा 484 काय, 484.71 + 285.33 - 827.38 + 73.9।
हे आपलं एक्झाम्पल आहे. तर हे बघा 484.71 प्लस 285.33 मायनस 827.38 प्लस 73.9 हे आपलं एक्झाम्पल आहे. तर याला कसं सॉल्व करायचं हे बघा. ट्रिक्सनुसार जर तुम्ही ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ट्रिक्स यूज करता येतात, पण मी त्यात कशा यूज करायच्या ते जसं जसं एक्झाम्पल येईल तसं तसं तुम्हाला सांगेल. तर इथं काय करा, तुम्ही सरळ सरळ एक तर प्लस मायनस जे प्लस असतात ते अगोदर जोडायचे, जे मायनस असतात ते नंतर जोडायचं. तर इथं प्लसमध्ये किती आहे, प्लसमध्ये 484.71 आहे, 285.33 आहे आणि 73.9 आहेत. तर अगोदर हे 3 जोडून घ्यायचे, 3 यांच्या ॲडिशन करून घ्यायची. तर तुम्ही सरळ असं पण करू शकता. हे बा 1 + 3 4 4 प्लस इथं 0 आहे म्हणजे 73.9 इथं तुम्ही 0 पण लिहू शकता. तर किती झालं, 1 + 3 + 0 4, 7 + 3 10, 10 + 9 19. हाचा इथं आला 1 + 4 5, 5 + 5 10, 10 + 3 13. हाचा इथं आला 1. तर 8 + 8 16, 16 + 7 आणि तो एक हाचा आला होता आपला 8 3 24, 24 झाले. तर 4 हाचा आलं 2, 2 हाचा आला 4 + 2 6, 6 + 2 8. हे आपलं तिघांची ॲडिशन किती आली, 843.94. नाही तुम्हाला तसं जमत असेल तर सरळ काय करायचं तुम्हाला सांगतो. इथं बघा, इथं खाली करतो मी 484.71 285.33 आणि 73.9. तर इथं 73.9 आहेत, पण इथं तुम्ही 0 लिहिला तरी काही फरक पडत नाही. 1 + 3 = होतात 4, 7 आणि 3 10 होतात, 10 आणि 9 19 होतात. पॉईंट दिला आहे आपण इथे 19 आणि इथं एक हाचा आला. तर 1 + 4 5, 5 + 5 10, 10 आणि 3 13, 13 हाचा आला 1. तर 8 आणि 8 16, हा 1 + 7 8 होतात म्हणजे 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24 हाचे आले 2. 4 + 2 6, 6 + 2 8. तर हे तुमचं ॲन्सर आलं. तर हे आपण इथं पण तेच काढलं. तुम्ही जर हे स्किप, एक्झाममध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो की तुम्ही सरळ पूर्ण लिहायचं, मग परत त्याची ॲडिशन करायची, मग परत ते ॲन्सर इथं लिहायचं आणि प्लस त्याच्यामध्ये हे करायचं. तर तसं नाही करायचं. मी जसं अगोदर केलं तसंच करायचं की इथं सरळ जोडून घ्यायचं. तर 1 + 3 4, 4 + 0 0 मग 4 + 0 4, 4 तिथे लिहिले. 7 + 3 10, 10 + 9 19 हाचा आला 1. तर 5 + 5 10, 10 + 3 13. तर हाचा आला 1. तर 8 आणि 8 16, 16 आणि तो हाचा आणि हे 7 म्हणजे 8 8 2 16, 8 त्रिक 24 हाचे आले 2. तर हे असं करायचं असतं. आणि इथं राहिले किती, मायनस 827.38. 827.38. तर हे 827.38 मायनस करायचे याच्यामधून. तर इथं पण तुम्ही तसंच करू शकता. तर एवढी एक व्हॅल्यू लिहायची आणि याच्यामधून ते मायनस करायचे. 14मधून 8 गेले किंवा एक सरळ फास्टमध्ये करायचं. नसेल तर तसं करायचं तर सरळ काय करायचं माहिती आहे का, इथं बघायचं 843मधून किती काढायचे आपल्याला, 827 काढायचे. तर ते किती येईल, 800 जाऊ द्या. 43मधून तुम्हाला सरळ 27 काढायचे. 43मधून 27 गेले तर किती उरतात,
तर उरतात किती 16 उरतात. तर ऑप्शनमध्ये अगोदर बघायचं, ऑप्शनमध्ये 16ने सुरू होणारा जर एखादा ऑप्शन असेल तर तो सरळ टिक करून टाकायचा, दुसरं कॅल्क्युलेशन करत बसायचं ते. याच्याने काय होईल, तुमचा वेळ वाचेल. तर जे 16पासून स्टार्टिंग म्हणजे 16 पॉईंट समथिंग हेच उत्तर आपलं असणार आहे. तर जे ऑप्शनमध्ये 16 असेल तेच तुम्ही डायरेक्ट टिक करायचं आणि पुढे जायचं, त्याने तुमचा वेळ वाचेल. नाहीतर तुम्ही सरळ इथून करा, 14मधून हे इथं 4मधून 8 जात नाही, तर इथं किती राहिले, इथं 9मधून 1 8 राहिले आणि इथं एक हात चाला, 14मधून 8 गेले तर किती उरतात 6, 8मधून 3 गेले तर किती उरतात 5, 56. 16.56 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. हे बघा 16.56 आपलं करेक्ट आन्सर आहे. तर आता आपण तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल बघूयात. तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल काय आहे, तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल काय आहे बघूयात. 9 गुणिला 0.9 गुणिला 0.09 गुणिला 0.009 गुणिला गुणिला 1/0.3 गुणिला 1/0.03 गुणिला 1/0.003. तर आपलं आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल हे आहे. थर्ड नंबरचं आपलं एक्झाम्पल हे आहे. तर बघा एक्झाम्पल खूप मोठा आहे, तर तुम्ही बघू शकता की इथे बघा, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे काय करायचं आहे, तर इथे बघा, इथे 9 जसेच्या तसे लिहा तुम्ही. 9 लिहिले, 9 जसेच्या तसे लिहिले. मग नंतर हे 0.9 आहेत, त्याला आपण कसं लिहू शकतो, 9/10. पॉईंट नंतर एक अंक आहे. तर अशा वेळेस काय करायचं, जर कोणाला जर याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, जे नवीन शिकणारे असतात किंवा त्यांना रूल्स वगैरे माहीत नसतात, तर त्यांना मी सांगतोय, ज्यांना येतं त्यांना खूप चांगली गोष्ट आहे. 0.09 आहे, तर ते 0.09 आपण कसे लिहू शकतो, 9/10 म्हणजे 0.9 झाले. म्हणजे पॉईंट नंतर एक अंक आहे, तर 1 वरती 1 शून्य दिला. तसंच इथे करा बघा, हे 9 जसेच्या तसे लिहा. पॉईंट नंतर किती अंक आहे, हा पॉईंट आहे आपला, तर इथून 1 आणि 2, तर 1 वरती 2 शून्य देऊन टाका. सेम इथं करा, इथं पण तसंच आहे. पॉईंट नंतर 1 2 3 अंक आहे, तर 1 वरती 1 2 3 हे आपण शून्य दिले. इथे बघा, आता इथं 0.03 आहे, 0.03 आहे. तर आपण इथे जसं केलं होतं तर 0.09 होता ना, इथंच तर 0.03 आहे. तर आपण खाली 1 वरती शून्य दिला होता, तसंच आता 0.3 आहे, तर याच्या वरती 1 शून्य द्यायचा, म्हणजे 3 लिहायचे आणि 1 वरती 1 शून्य द्यायचा. सेम तसंच इकडं करायचं. इथे पण काय होईल, 1 वरती 2 शून्य जाईल, भागीला 3 राहील. इथं सेम 1 वरती 3 शून्य जाईल, भागीला 3 राहील. पॉईंट नंतर कारण 1 2 3 हे आपले अंक होते. त्याच्यामुळे आपण काय केलं, तीन शून्य दिले. तर आता बघा इथं काय होईल बघा, 1 वरती किती शून्य आहे, 3, म्हणजे 1000 आणि हे 1000 कॅन्सल झाले. हे 10 हे हे 100 आणि हे 100 कॅन्सल झाले. हे 10 आणि हे 10 कॅन्सल झाले. आता बघा 3 1 3, 3 3 9, हे 3 आणि हे 3 कॅन्सल झाले. बघा 3 1 3, 3 3 9. तर आपलं किती राहिलं, 3
गुणिला हे 3 मी इथं लिहिले गुणिला 9 गुणिला 9 हे आपलं राहिलं. तर याचं तुम्ही कसं करणार? 9 त्रिक अगोदर नाहीतर काय करायचं 9 त्रिक 27 27 गुणिला 9 करणं काही मुलांना अवघड वाटतं. तर सोपं काय वाटतं बघा 9 गुणिला 9 किती होतात 81 होतात. 81 गुणिला हे 3 तर हे तुम्ही 3 ने गुणणं सोपं आहे. तर 3 गुणिला 3 3 8 त्रिक 24 उत्तर काय आलं 243. तर बघा आपलं एक्झाम्पल 3 नंबरचं होतं तर त्याचं उत्तर किती आलं बघा 243. आपलं पण 243च उत्तर आलेलं आहे. आता 4 नंबरचं आपण एक्झाम्पल बघूयात. आता 4 नंबरचं एक्झाम्पल बघा. 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय आहे 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय आहे 176. आता हे बघा हे 176 ला तुम्ही पेन घ्यायची गरज म्हणजे याला परत लिहायची गरज नाही आहे. पण तुमच्या समजण्यासाठी मी लिहून घेतो 176 प्लस 17.6 प्लस 1.76 प्लस 0.176 प्लस 0.0176. हे आपलं 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. हे बघा 176 प्लस 1.76 सॉरी 17.76 प्लस 1.76 म्हणजे 1.76 प्लस 0.176 प्लस 0.0176. तर हे कसं सॉल्व करायचं बघा. याला तुम्ही ॲडिशन करा सरळ काय करा जर तुम्हाला कळत नसेल तर. हे बघा 176 आहे ना 176 जशी तशी लिहा 17.6 17.6 पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा असतो 1.76 1.76 0.0176 हे 0 पॉईंटच्या खाली पॉईंट 0.176 आणि हे पण पॉईंटच्या खाली पॉईंट करा 0.0176. तर हे करा 6 जसेच्या तसे 7 आणि 6 किती होतात 13 हा झाला 1. आता 7 1 प्लस 7 7 7 प्लस 7 14 14 आणि प्लस 1 15 15. आता इथं प्लस 1 घ्या 7 आणि 7 14 14 प्लस 1 परत 15 हा झाला 1. 7 प्लस 1 प्लस 6 7 7 प्लस 7 14 14 आणि 1 15 पॉईंटच्या खाली पॉईंट द्या इथं लिहा 5 हा झाला 1. 1 प्लस 7 8 8 प्लस 1 9 आणि 1 जसाच्या आपलं उत्तर किती आलं 195.5 195.5536 म्हणजे 195.5536 हे आपलं उत्तर आलं. तुम्ही एवढं करत बसायचं नाही. एक्झाममध्ये कसं असतं माहिती आहे का. हे बघा आता एक्झाममध्ये कसा अप्रोच ठेवायचा ते मी सांगतो. हे बघा इथं पॉईंट नंतर किती 1 अंक आहे इथं 2 आहे इथं 3 आहे आणि इथं 4 आहे. तर बघा 4चा आपला पॉईंट नंतर 4 असणारा किती अंक आहे 1च अंक आहे. त्याच्या लास्टला सगळ्यात शेवटचा डिजिट बघायचा इथं किती 6 4 पॉईंट नंतर 4 डिजिट असणारा आपल्याकडे क्वेश्चनमध्ये आहे का एखादा नंबर नाही आहे. तर म्हणजे आपलं 6 जसेच्या तसे येईल. इथं ॲन्सरमध्ये पण बघा 6 आपले जसेच्या तसे आले.
तर आपला ॲन्सर किती होतं तुम्हाला सांगतो, 195.5536 हे आपलं ॲन्सर आहे. तर बघा आपलं क्वेश्चनमध्ये पॉईंट नंतर 4 डिजिट असणारा एकच अंक आहे. इथं किती 6 आहेत. हां बघा पॉईंट नंतर 4 डिजिट असणारा एकच अंक आहे, तर म्हणजे तो हा आहे. तर इथं 6 जसेच्या तसे येईल. आता बघा इथं 6 आले आपले. इथं पॉईंट नंतर 3 डिजिट कोणत्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे. तर इथं पॉईंट नंतर तिसरा डिजिट कोणता आहे, 6 आहे. 6 प्लस इथून पॉईंट नंतर तिसरा डिजिट कोणता आहे, 7 आहे. हा 7, हा 6 आणि हा 7 याची बेरीज करायची. किती 6 आणि 6 12 प्लस म्हणजे 6 प्लस 6 प्लस 7 किती होतात, 13 होतात. तर 13चा 3 हातचा आला 1 हातचा आपण इकडे लिहून ठेवायचा 1. आता बघा आता आपलं चौथा पॉईंट नंतर चौथा डिजिट झाला, तिसरा डिजिट झाला. आता दुसरा डिजिट करायचा. दुसरा डिजिट कुठे, इथं आहे का, इथं नाही डिजिट. इथं फक्त पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. इथं आहे का दुसरा डिजिट, तर हा इथं आहे. तर हा 6 प्लस इथला दुसरा डिजिट 7, किती 6 आणि 7 किती होतात, 13. 1 हातचा आपला किती होता, 1 हातचा होता तो झाला 14. आणि इथं दुसरा डिजिट कोणता आहे, 1, तो झाला 15. परत मग 1 हातचा आला आपल्याकडे, तो 1 हातचा लिहून घ्यायचा परत. आता मग दुसरा डिजिट आला. आता पहिला डिजिट म्हणजे तो 1 आपला 1 हातचा, तो 1 प्लस 6 7 झाले. 7 प्लस 7 14 झाले. 14 प्लस 1 15 झाले. हे बघा 15 आणि 1 आपला हातचा. तर अशी ॲडिशन करायची. 15चा इथं 15चा 5 मी इथं लिहिला, परत 1 हातचा दिला. तर आपले पॉईंट नंतरचे डिजिट संपले. आता बघायचे शेवटचे डिजिट. इथं किती प्लस 1 हातचा होता, प्लस 1 प्लस 6 आपला 7 झाला. आणि पॉईंट नंतरचा पहिला डिजिट कोणता आहे, 7 आहे. म्हणजे तो 7 आणि हा 7 14 झाले. 14 आणि प्लस 1 इथं 15 झाले. तो 5 आपण इथं लिहिला आणि 1 हातचा झाला. आता पहिला डिजिट झाला पॉईंटच्या अगोदरचा. आता दुसरा डिजिट प्लस 1 हातचा प्लस हे 7 किती झाले, 8. 8 प्लस हा 1 9 जसेच्या तसे. दुसरा झाला. आता पॉईंट नंतरचा तिसरा डिजिट 1 जसं त्याचा. म्हणजे आपला ॲन्सर किती आला, 195.5536 हे आपलं ॲन्सर झालं. तर आता बघा आता आपण 4 नंबरचं एक्झाम्पल बघू. 4 नंबरचं एक्झाम्पल झालं होतं. आता आपण 5 नंबरचं एक्झाम्पल बघूयात. 5 नंबरचं एक्झाम्पल काय आहे, 243 भागिला 3 भागिला 3 भागिला 3 भागिला 3 4 वेळेस भागिला आहे. तर याचं कसं करायचं, एकदम सोपं आहे. तर आपलं 5 नंबरचं एक्झाम्पल झालं 243 आहे. भागिला 3 भागिला असलं तर त्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं. भागिलाचं गुणिला करून टाकायचं आणि 3 आहे त्याला 1/3 मध्ये लिहून टाकायचं. हा एक याचं झालं आपला. आता आपण दुसऱ्याचं करतो. भागिलाचं गुणिला करायचं 1/3, हा दुसरा झाला. आता तिसऱ्याचं करू, मग चौथ्याचं करू. सरळ असं करायचं. कन्वर्ट करायचं असलं तुम्हाला कोणत्याही संख्येला तर कसं करायचं सांगू का, हे बघा इथे सांगतो मी तुम्हाला. आता हे 50 भागिला 10 आहे. तर याचं कसं करायचं, आपण याला असं पण लिहू शकतो 50 भागिला 10 और किंवा कसं लिहू शकतो 50 गुणिला 10 छेदामध्ये लिहायचे आणि वरती 1 लिहायचा आणि जो भागिला चिन्ह असतो तो गुणिला करून टाकायचा. सरळ तसंच असतं. म्हणजे समजा 33 भागिला 3 भागिला 3 आहे.
तर याला कसं लिहू शकतो 33 जसं तसं भागिलाचं आपण गुणिला करू, भागिलाचं कन्वर्जन गुणिला करायचं आणि 1/3 असं करायचं. याचं पण तसंच करायचं, भागिलाचं गुणिला करायचं 1/3 करायचं. मग याला सिम्प्लिफाय करायचं. हे अशा प्रकारे करू शकतो आपण. तर बघा 343 आहे, तर आपण याला कन्वर्ट केलं तर मग काय करायचं, याला सरळ 3 ने भाग द्यायचा. 3 ने जर भाग दिला 3 × 3 3 × 8 24 आणि 3 × 1 3 म्हणजे 3 किती आहे 243 होतं. त्याला आपण 3 ने भाग दिला. 3 ने भाग दिल्यावर कसं येईल बघा, 3 × 8 24 हे मायनस केला आणि हा 3 खाली गेला. 3 × 1 3 मायनस, बाकी किती उरले 0. हे आपला झाला सिंपल भागाकार. 1 3 ने आपण गेला, आता दुसरे 3 ने 3 × 1 3 81ला भाग द्या. 3 2 6 3 7 21 हे झालं आपलं दुसऱ्या याने. आता तिसऱ्या याने 3 × 1 3 3 9 27 3 × 1 3 3 3 9 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 3 × 1 × 1 × 1 × 1 म्हणजेच किती उत्तर येईल आपलं 3 उत्तर येईल. हे बघा आपलं 3 उत्तर आलं. आता आपण बघू 6 नंबरचं एक्झाम्पल बघू. 6 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय बघा, -20चा घन प्लस 13चा क्यूब प्लस 7चा क्यूब. काय आहे बघा, -20चा घन -20चा घन 13चा क्यूब आणि 7चा क्यूब. तर हे बघा कोणत्याही संख्येचा क्यूब हा मायनसचा क्यूब हा मायनसमध्येच असतो आणि एखादी संख्या आहे म्हणजे 20चा वर्ग म्हणजे स्क्वेअर आणि इथं 20चा घन -20चा घन हा मायनसमध्येच असेल. जर -20चा वर्ग जर म्हणला असता तर तो काय आला असता पॉझिटिव्हमध्ये आला असता. पण इथं किती आहे -20चा घन आहे तर तो आपल्याला तो निगेटिव्हमध्ये येईल. आता इथं काय -20चा क्यूब आहे. -20चा क्यूब किती येईल, -20चा क्यूब येईल -8000 प्लस 13चा क्यूब किती, 13चा क्यूब तुम्हाला 1 ते 20 पर्यंत क्यूब पाठ करणं गरजेचे असते. ते किती 2197 प्लस 7चा क्यूब हा 343 आहे. जर तुम्हाला क्यूब वगैरे जर पाठ नसेल तर सरळ काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला क्यूब वगैरे पाठ नसेल तर काय करायचं, आता इथं तुम्हाला दिलंय 13चा क्यूब म्हणजे किती 13 × 13 × 13. 13 वरती 3 आहे म्हणून 13ला 3 वेळेस गुणायचं. तर हे कसं करू शकता तुम्ही, 3 त्रिक 9 9 त्रिक 27 हा चाले 2. किंवा सरळ जाऊ द्या, तुम्हाला तसं कळत नसेल ना तर 13 × 13 13चा वर्ग 169 × 13 169 × 13. तर ते कसं येईल बघा, 169 × 13 कसं सॉल्व करू शकता तुम्ही. सरळ 1690 ×
3 तुम्ही याला असं लिहू शकता ना, 13ला कसं लिहू शकतात 10 + 3. तर आता प्लस काय करायचं याच्यात 169 गुणिले 10 किती आलं 1690 प्लस किती 169 गुणिले 3 हे करायचं आहे आपल्याला. तर 1690 + 169 गुणिले 3 करायचं आहे. तर ते किती येईल 9 त्रिक 27 हातचे आले 2 साइन त्रिक 18 आणि 2 20 हातचे आले 2 3 आहे का 3 आणि 2 5 म्हणजे 1690 + 507. तर किती येईल ते 7 0 + 7 7 9 + 0 9 6 + 5 11 हातचा आला 1 हाचा आला 1. तर ते किती 2 म्हणजे 2197. हा आपला त्याचा झाला क्यूब. त्याच्यामुळं सांगतो एवढं एक्झाममध्ये आपल्याला एवढं करण्यासाठी वेळ नसतो. त्याच्यामुळं काय करायचं माहिती आहे का, सरळ सरळ सांगतो तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे क्यूब तुम्ही सरळ पाठ करून घ्या आणि स्क्वेअर्स 1 ते 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पण पाठ करून घ्या. तर तुम्हाला मी क्यूब आणि स्क्वेअरची जी ट्रिक आहे त्याचा एक व्हिडिओ घेऊन येईल, तो तुम्ही बघून घ्याल. तर हे बघा आता आपलं हे किती आहे आपला एक्झाममध्ये होतं ना, तर 20चा आपल्या एक्झाम्पलमध्ये होता की 20 - 20चा क्यूब प्लस 13चा क्यूब प्लस 7चा क्यूब. ते आपण लिहिलं. 20चा क्यूब किती आहे -8000. 13चा क्यूब किती आहे 2197 प्लस 7चा क्यूब किती आहे 343. तर बघा इथं कसं येईल बघा. तर इथं तुम्ही सरळ काय करा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं प्लस प्लस असते, प्लसवाल्यांची अगोदर बेरीज करायची, मायनसवाल्यांची नंतर बेरीज करायची. तर बघा 2197 प्लस 343 याची अगोदर बेरीज करा. तर बघा 7 हे 8000 जसेच्या तसे लिहून टाका प्लस 7 + 3 10 होतात त्याचा 0 हातचा आला 1 10 + 4 14 होतात हातचा आला 1 1 + 1 हातचा आपला 1 होता 1 हातचा प्लस हा 1 2 झाले 2 + 3 किती होतात 5 आणि हे 2 जसेच तसे 2540 बरोबर. नाही तसं तुम्हाला समजलं तर तुम्हाला एक सरळ सांगतो 197 मध्ये जर 3 मिळवले तर किती होतात 200. म्हणजे किती झाले 2200 झाले. 2200 + 300 किती 2500 प्लस हे 40 उरले होते आपले 2540. तर आता बघा 2540 मधून आपल्याला 8000 काढायचे, पण ते निघतात का नाही. तर मग त्याला कसं करायचं 8000 मधून 2540 मायनस करायचे. 0 म्हणून 0 गेला 0. 0 म्हणून 4 जातात का नाही जात. तर तुम्ही काय करा इथून हातचा घ्या, इथून काय करा इथं 7 झाले, मग इथं 10 झाले, 10चे परत हे 9 झाले आणि मग इथं 10 झाले. 10 म्हणून 4 गेले 6, 9 म्हणून 5 गेले 4, 7 म्हणून 2 गेले 5. पण आपण -8000 मधून 2540 पॉझिटिव्ह मायनस केले होते. त्याच्यामुळे काय झालं जे मोठ्या संख्येचे चिन्ह असतं ते त्याला जायचं असतं. म्हणजे 5460 हे आपलं आन्सर झालं. हे बघा 5460 हे आपलं 6 नंबरच्या एक्झाम्पलचं आन्सर झालं. आता आपण 7 नंबरचं एक्झाम्पल बघूयात. 7 नंबरचं एक्झाम्पल काय आहे
7 नंबरचं एक्झाम्पल बघा. 2.09 डिवायडेड बाय 0.000209 हे आपलं एक्झाम्पल आहे. आपलं एक्झाम्पल काय आहे? 2.09. बघा 2.09 डिवायडेड बाय 0.009209 हे आपलं एक्झाम्पल आहे. तर तुम्ही हे भागाकार करत बसले तर खूप अवघड जाईल. त्याच्यामुळे काय करायचं आपण, मी सांगितलेलं आहे. तर काय करायचं, 2.09 आहे हा. तर 2.09 पॉईंट विसरायचा, जो अंक दिलाय तो सरळ लिहायचा 209 डिवायडेड बाय पॉईंट नंतर किती अंक आहेत? 1 आणि 2, म्हणजे 1 वर 2 शून्य देऊन टाका. आता मी तुम्हाला सांगितलं होतं भागीला असलं तर त्याचं काय करायचं, गुणीला आणि जो अंक दिलाय तो खाली लिहायचा. खाली किती लिहायचा तर बघा किती, 209 जसेच्या तसे लिहू आपण. 209 जसेच्या तसे लिहिले. पॉईंट नंतर किती आहे? 1 2 3 4 5 6. तर 1 वरती 1 4 आणि 6 शून्य ठेवून द्यायचे. तर 209 गेला आणि हा 209 गेला. 209 1 209. हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. तर आपला आन्सर किती राहिलं? 10000 म्हणजे 10,000 आपलं हे आन्सर आलं. तर बघा आपलं 7 नंबरचं एक्झाम्पल होतं, त्याचं उत्तर किती आहे? 10000 म्हणजे 10,000. तर आता आपण 8 नंबरचं एक्झाम्पल बघूया. .52 8 नंबरचं 5.52 minus 2.3 square plus 0.8 cube into 0.12 divided by 0.4:4 minus 3.14. हे आपलं एक्झाम्पल झालं. बघा इकडं आपलं एक्झाम्पल काय आहे तर 5.52 minus 2.3 plus 0.8 cube plus into 0.12 divided by 0.4:4 minus 3.14. तर बघा इथं कसं करायचं बघा. .52 आहे. तर इथं मी सरळ काय करा, अगोदर नाही का, सरळ याला हे करा 5.52 जसंच्या तसं लिहा मायनस 2.3 चा स्क्वेअर आहे म्हणजे 23चा वर्ग करा तुम्ही. 23चा वर्ग किती असतो? 529 असतो. आणि 529 पॉईंट नंतर एक अंक आहे आपला. तर काय करायचं, वर्ग केल्यानंतर तो काय करायचा, 2 नंतर जायचा. किती आहे? 529 आहे ना आपला. पॉईंट नंतर एक अंक आहे तर उजवीकडून 2 अंक सोडायचे आणि तिथं पॉईंट द्यायचा. 5.29 प्लस 0.8 क्यूब आहे. तर इथं पण तसंच करा. आता क्यूब 8चा क्यूब किती येतो? 512 असतो. पण पॉईंट नंतर एक अंक आहे पण आपण क्यूब करतोय, तो पॉईंट नंतर किती अंक द्यायचे? 3 अंक द्यायचे. म्हणजे 0.512 हे आपलं हे राहील, आन्सर राहील. इंटू 0.12 डिवायडेड बाय. आता तुम्हाला सांगितलं होतं मी डिवायडेड बाय असलं तर काय करायचं, त्याला गुणीला करायचं
आणि त्याला भागीला लिहून टाकायचं. आता इथं पण तसेच आहे. 0.4 आहे म्हणजे 4चा चौथा घात आहे. तर 4चा चौथा घात किती असतो? 256 असतो. 256 तर असतो, पण पॉईंट नंतर एक अंक आहे आणि त्याचा चौथा घात आहे म्हणून 4 नंतर पॉईंट जायचा म्हणजे 0.0256 हे आपलं आन्सर राहील. आणि -3.14 हे झालं आपलं. तर आता काय करा माहिती आहे का, 0.512 अगोदर हे तुम्हाला अवघड वाटतंय ना, याला सिम्प्लिफाय करून घ्या. प्लसमध्ये काय करायचं आहे, इथं 512 आहे. तर 512 इथं बघा पॉईंट नंतर 3 अंक आहे. ज्याचे पॉईंट नंतर 3 अंक हे चालल्या जाईल. 512 गुणिला 10 भागीला 256 येऊन जाईल. येईल. आणि हे किती राहील? 12 भागीला 2 अंक म्हणजे हे किती येईल बघा, 512 भागीला 256. तर हे 256 गुणिला 2च आहे ना. हे बघा हे 256च्या डबलच आहे, कारण 250 आणि 250 500 आणि 6 12 तर हे 2 होईल. आणि हे इथं 1 0 जाईल, 1 0 जाईल. 12 आणि 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24 आणि भागीला 10, 24 भागीला 10 म्हणजे 2.4 याचा आन्सर आहे. हे आपलं -3.14 जसेच्या तसं होतं. आणि इथं 5.52 -5.29 हे जसेचं तसं होतं. आता इथं पण हे करून घ्या. 5.52 मधून आपल्याला काय काढायचं आहे, 5.52 मधून आपल्याला काढायचं आहे 5.29. 5.52 मधून 5 मधून 5 गेले तर सरळ हिशोब आहे. 52 मधून 29 काढा. 52 मधून 29 जर काढले तर किती उरतात माहिती आहे का, 23 उरतात. आणि एक पॉईंट देऊन टाकायचा. 5 मधून 5 तर 0 जाईल ना, आणि पॉईंट नंतर पॉईंट. आणि 52 मधून 29 गेले तर किती, 23 उरतात. ते 0.29 प्लस 2.4 मायनस 3.14. आता याची बेरीज करा. हे बघा हे 3 जसेच्या जसे 0.2 प्लस 6 हे झालं 6 आणि हे 2.63 मायनस 3.14. तर याच्यातून मायनस करायचे. तर इथं कसं करायचं बघा, तर 2.63 मधून तुम्हाला 3.14 काढायचं आहे. पण काय माहिती आहे का, लहान संख्येतून मोठी संख्या वजा नाही करायची. काय करायचं, 3.14 मधून सरळ 3.14 मधून नाही का, 3.14 मधून 2.63 मायनस करायचे. तर हे किती येईल, हे येईल इथं 1 आणि इथून 2, 11तून 6 गेले तर किती उरतात 5, 2 मधून 2 गेले तर 0. तर आपला आन्सर किती येईल 0.51. ते पण मायनसमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हे झालं आपलं आन्सर 8 नंबरचं क्वेश्चन. तर 0.51 हे झालं आपलं 8 नंबरचं क्वेश्चनचं आन्सर. तर आता आपण काय बघू, हे
0.51 झालं. तर आता आपण बघू 9 नंबरचं क्वेश्चन. 9 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतो बघा. 9 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय आहे, 9 भागीला 13, 9 भागीला 13, 9 भागीला 13 भागीला 18/26 आहे. तर याचं काय करायचं, गुणिला करायचं, तर त्याला उलटं करून टाकायचं. 26/18 गुणिला 52/90, 52/90. तर याचं कसं करायचं बघा. 9नी 90ला भाग दिल्यावर तो येतो 10. आणि 13नी याला भाग दिल्यानंतर तो येतो 13 चौक 52. आता परत याला 2नी जर भाग दिला, 2 2 4, 2 9 18, 2 9 18. तेर चौक 52 केला आपण. याला 10नी भाग दिला, 2नी भाग दिला. आता परत याला भाग देऊ. 2 1 2, 2 5 10. तर आपले उरले किती, 26/9 गुणिला 5 म्हणजे 26/9 45. हे आपलं ॲन्सर झालं 9 नंबरचं क्वेश्चनचं. बघा 26/45 हे आपलं ॲन्सर झालं. आता 10 नंबरचं क्वेश्चन बघू आपण. 10 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतो, 19170 डिवायडेड बाय 54 डिवायडेड बाय 5. 19170. तर बघा 19170. तर तुम्हाला सांगितलं गुणिला करायचं, हे डिवायडेड बाय चिन्ह असतं त्याचं गुणिला करायचं. 1/54 त्याचं गुणिला 1/5. तर बघा 9 याला कशाने भाग जातो ते अगोदर बघायचं. याला कशाने भाग जातो बघा. याला तुम्ही 5ने अगोदर भाग देऊन द्या. 5 1 5, 5 3 15, उरले 4. 1 5 8 40. 5 8 40 झाले. नंतर उरले किती, 1 उरला. 5 3 15, उरले 2. 5 चौक 20 हे झालं. आता परत याला 2नी भाग देऊन टाका. 2 2 4, 2 7 14, 2 2 4, 2 7 14. नंतर 2 1 2, 2 9 18, 2 1 2, 2 7 14. आता परत याला कशाने भाग जाईल, 3नी जातो बघा. 3नी जातो का बघा. 3 सका 18, 3नी जाईल. 3 9 27, 3 सका 18, उरला 1. 3 3 9, 3 9 27. आणि याला बघा 9 1 9, 9 7 63 आणि 9 1 9. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, उत्तर आलं आपलं 71. हे आपला ॲन्सर आहे. तर अशा प्रकारे सिम्प्लिफिकेशनचे जे क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला सांगितले. आणि हे प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन तर हमखास असतात, जास्ती असतं. बँकिंगमध्ये जर गेला तुम्ही ते 10 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचे विचारतात. आणि जसं तलाठी, आत्ताच धर्मदाय आयुक्तालयाचे क्वेश्चन एक्झाम झाल्या, हे इन्स्पेक्टर क्लर्कचं, त्याच्यामध्ये पण याचे 3 ते 4 क्वेश्चन होते. आणि पोलीस भरतीमध्ये पण याचे क्वेश्चन असतात, तलाठीमध्ये पण असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या टॉपिकवरती फुल फोकस करायचा आहे. अगोदर हे तुम्ही जर सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल सोडवले तर बाकी गणितांमध्ये पण तुम्हाला त्याचा फायदा होत असतो.
तर चला मित्रांनो, यानंतर मी तुम्हाला याचेच दुसरे टाईप शिकवणार आहोत. तर थँक्यू, बाय बाय.